महाराष्ट्र में अब नशे में धुत जश्नबाजों की जिम्मेदारी होटल मालिकों पर। 31 दिसंबर की शाम के लिए थाने पुलिस ने होटल बार मालिकों को दिए निर्देश। शराबी ग्राहक के साथ ड्राइवर नहीं होगा तो होटल मालिक को ड्राइवर देना पड़ेगा। 31 दिसंबर की शाम होने वाली पार्टियों को लेकर थाने पुलिस आयुक्तालय क्षेत्र के होटल और बार मालिकों को शराबी ग्राहकों की व्यवस्था करने का निर्देश दिया है। ट्रैफिक विभाग के डीसीपी विनय राठौड़ ने होटल और बार मालिकों के साथ बैठक की। शराब पीकर गाड़ी चलाने से होने वाली दुर्घटनाओं पर लगाम लगाने की दिशा में राठौड़ ने निर्देश दिए। पुलिस के निर्देशानुसार शराब पीने वाले ग्राहकों के साथ गाड़ी चलाने के लिए कोई ड्राइवर है या नहीं, इसकी जांच होटल मालिक को करनी होगी। यदि शराबी ग्राहक के साथ कोई ड्राइवर नहीं होगा तो होटल मालिक को ड्राइवर देना पड़ेगा, और नहीं तो नशे में धुत ग्राहक के लिए होटल मालिक को ऑटो या टैक्सी या अन्य वाहन की व्यवस्था करनी होगी। अगर होटल मालिक वाहन की व्यवस्था नहीं करते हैं तो उन्हें शराबी ग्राहकों को रुकने के लिए रेस्ट रूम की व्यवस्था करनी पड़ेगी। राठौड़ के मुताबिक नशा उतरने के बाद ग्राहक अपनी गाड़ी से गंतव्य पर जा सकेगा। राठौड़ ने कहा कि शराब पीकर गाड़ी चलाने वाला खुद के जीवन को खतरे में तो डालता ही है, इसके अलावा दूसरों का जीवन भी खतरे में पड़ जाता है। होटल मालिकों और चालकों ने पुलिस को पूरा सहयोग करने और शराबी ग्राहकों के लिए उचित व्यवस्था करने का आश्वासन दिया है। इस वक्त एक बड़ी खबर आपको बता रहे हैं। संध्येवर पूर्व संध्येवर जी मीटिंग घेण्यात आली त्यांना हेच इन्स्ट्रक्शन देण्यात आले की जे त्यांचे कस्टमर्स असतील त्यांना जर हे निदर्शनास आलं की तो कस्टमर स्वतः दारू पिऊन आहे आणि गाडी चालवणार आहे तर अशा लोकांना त्यांनी परावृत्त करायचं आहे। त्यांच्याकडे ड्रायव्हर्स मुबलक प्रमाणात त्यांनी एक्स्ट्रा ड्रायव्हर्स ठेवावे, जेणेकरून त्यांची गाडी जर स्वतःची गाडी असेल तर ड्रायव्हर प्रोव्हाइड करून त्यांना ते घरी सोडतील। तशा परिस्थितीत नसेल तर टॅक्सीचा उपयोग करावा, तेही नसेल तर अशा ठिकाणी त्यांना कुठे रेस्ट करण्यासाठी, जेणेकरून जेव्हा त्यांचं इन्फ्लुएन्स जो तो कमी जाईल मग नंतर घरी जाऊ शकेल। त्या निमित्ताने एक हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करत नाही। गाडी चालवत असेल मद्यधुंद अवस्थेत तर इतर लोकांच्या जीविताला सुद्धा तो धोका आहे, आणि त्यामुळे तो त्यांचं कर्तव्य आहे की अशा लोकांना दारूच्या नशेत असताना कोणत्याही प्रकारे गाडी चालवणार नाही याची खात्री त्यांनी करायची। कोणत्या विभागातून हे आज हॉटेल व्यावसायिक आले होते आणि त्यांना देखील नोटीस देखील दिली जाणार आहे का नियमाच्या अटी शर्ती पाळण्यासाठी? त्यांनी कशा प्रकारे प्रतिसाद आपल्याला दिला? त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे, त्यांना ह्याची जाणीव झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला सकारात्मकदृष्ट्या 100% त्याचा प्रतिसाद देणार आहेत। ह्यांना आम्ही इतर झोनल पोलीस सुद्धा नोटिसेस देते, त्याच्यामध्ये हे सूचना जे आहेत ते इन्क्लुडेड असतात। आणि आज जे बोलवलेले आहेत ते आम्ही ठाणे शहर, मुंब्रा, कळवा, ठाणे शहरातले जवळपासचे जेवढे काही युनिट्स आहेत, पोलीस स्टेशन्स आहेत, त्यांच्या आम्ही सर्व व्यावसायिकांना बोलवलो होतो। सर, 31 डिसेंबरच्या दिवशी कशा प्रकारे बंदोबस्त राहणार आहे आणि कशा प्रकारे नाकाबंदी केली जाणार आहे? 31 डिसेंबरच्या अनुषंगाने इनफॅक्ट कालपासूनच आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस मोठ्या प्रमाणात करायला सुरू केलेली आहे, जेणेकरून वातावरण निर्मिती हे होणं गरजेचं आहे। लोकांमध्ये सुद्धा हे मेसेज जाणं गरजेचं आहे की पोलीस अशा प्रकारचे केसेस मोठ्या प्रमाणात करणार आहे। उद्देश केवळ हा आहे की लोकांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी न चालवावी। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचे जे नाकाबंदी पॉईंट्स आहेत त्या सर्व ठिकाणी ट्रॅफिकचे कॉन्स्टेबल आम्ही डिस्ट्रीब्यूट करू, आणि ड्रंक अँड ड्राईव्हसाठी ब्रेथ अनालायझर्स मुबलक प्रमाणात वाटप करण्यात येतील, जेणेकरून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 3 ते 4 ठिकाणी नाकाबंदी लावून ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करण्यात येतील। सर, नवीन वर्ष जीवाशी बेतण्याशी असतो, अनेक ॲक्सिडेंट होत असतात, काय त्यावेळेस देखील आव्हान हेल्मेट न घालणं, सीट बेल्ट न वापरणं, त्याच्यानंतर नागरिकांना काय? अगदी बरोबर। मी आपल्या माध्यमाने हे आवाहन करेन की एक तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मद्यधुंद अवस्थेत त्यांनी गाडी चालवायची नाही, मग ती 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल। जे काही वाहनं ते चालवणार आहेत त्या संबंधाने जे रूल्स आहेत किंवा रेग्युलेशन्स आहेत त्याचा पालन करावा। उदाहरणार्थ 2 व्हीलर चालवत असतील तर हेल्मेटचा वापर 100% करावा, 4 व्हीलर असतील तर सीट बेल्टचा वापर करावा, 2 व्हीलरमध्ये ट्रिपल सीट किंवा तत्सम प्रकारचा गुन्हा नाही करू नये। त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडी रॅश ड्रायव्हिंग 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर न करावा।